नमस्कार. मी मोहन पाटील, राहणार शिरपूर. आम्ही 2-3 वर्षापूर्वी एक मर्चंट बँकेबद्दल आम्हाला जी शंका होती, त्याच्याविषयी आम्ही एक पत्रक काढलं होतं, की या संचालक मंडळाच्या कारभारावर विश्वास राहिलेला नाही. यांनी त्याचा खुलासा करावा. पण मर्चंट बँकेच्या संचालकांनी तेव्हा खुलासा केला नाही आणि आम्ही ज्या तक्रारी केल्या, त्या तक्रारीनुसार आजचा दिवस जो शिरपूर तालुक्यात आला आहे, मर्चंट बँकेचा एवढ्या मोठ्या बँकेचा आज परवाना रद्द झालेला आहे. म्हणजे बँकेचं अस्तित्वच संपवून टाकलेलं आहे. तर हे कशामुळे घडलं? याचं कारण फक्त हे जे संचालक मंडळ इथं बसलेलं होतं, ते ज्यांच्या नेतृत्वाखाली बसले, त्यांनी देखील यांच्यावर कंट्रोल न ठेवता सैरवैर व्यवहार त्यांनी सुरू ठेवला. अनियमितता ठेवली. वाटेल तिथे कर्ज वाटून घेतले आणि आपल्या बगल बच्चांना कर्ज देऊन आज इथे एक गरीब माणसाच्या ठेवी होत्या 100 कोटीच्या, त्याच्यातून 80 कोटी रुपये यांनी बेकायदेशीर वाटून दिलेले आहे. तर त्याची सगळी इन्क्वायरी झालेली आहे, ऑडिट झालेलं आहे आणि हा जो परवाना रद्द करायचा अधिकार ज्यांना असतो, आरबीआय बँक, तर आरबीआयने कालच तिथल्या एक मॅडम येऊन डायरेक्ट मुंबईहून तो परवाना बँकेत येऊन रद्द केलेला आहे. तर हा परवाना रद्द झाल्यामुळे आज पूर्ण सभासदांचे हक्क आणि ठेवीदारांचं सर्व मागणी बिगणी याला आज मोठी कलाटणी मिळालेली आहे. तर आता हा सभासदांचा पैसा, ठेवीदारांचा पैसा आणि आमचं भांडवल हे कसं जिवंत होईल याच्याविषयी आज तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे. तर हा परवाना रद्द ज्यांच्यामुळे झाला, ज्यांनी अनियमितता केली, त्यांच्यावर कारवाई होऊन आपला परवाना कसा परत मिळवता येईल यासाठी जे काही मार्गदर्शन केलेलं असेल त्यानुसार आम्ही एक परिपत्रक काढून त्याची मागणी करणार आहोत. तर ज्यांच्यामुळे, ज्या संचालकांमुळे 15 ते 20 वर्षापासून जे संचालक येते त्यांनी आरबीआयचं कुठलंही धोरण न अवलंबता आपला मनमानी कारभार सुरू ठेवलेला होता आणि त्याचं प्रायचित्त आज आपल्याला द्यावं लागलं आणि बँकेचा परवाना रद्द झाला की ज्या तालुक्याला विकासाचा तालुका म्हणतात त्या दृष्टीने आपली अत्यंत हानिकारक गोष्टी या सभासदांच्या झालेल्या आहेत. म्हणून आम्ही याचा निषेध करतो. दिनांक 2 एप्रिल 2026 रिझर्व्ह बँकेच्या मर्चंट बँकेच्या संदर्भातील पत्राच्या माध्यमातून जी काही बातमी पोहोचली, निश्चित मर्चंट बँकेच्या ठेवीदार, खातेदार, सभासद व सर्वसामान्यांसाठी ही अतिशय क्लेशदायक गोष्ट आहे. निश्चितच मागील काही काळामध्ये या बँकेच्या माध्यमातून संचालक मंडळाची, जे मर्चंट बँकेचे प्रशासकीय कर्मचारी असतील, कर्ज वाटप संबंधात जी प्रकरणं झालीत त्यांच्या वसुलीबाबत योग्य ती कारवाई न झाल्यामुळे हा कटू प्रसंग शिरपूरकरांच्या याच्यावर आलेला आहे. कारण गेली 75 वर्षापासून मर्चंट बँकेच्या संदर्भात जे खातेदार नसतील असे जे खातेदार होते, ठेवीदार होते, सभासद होते, अनेक वर्ष संचालक म्हणून, कर्मचारी म्हणून ज्यांनी काम केलं, त्यांचा हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय होता आणि ही गोष्ट निश्चित सर्वांना क्लेशदायक ठरणार आहे. मधल्या काळामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून कर्ज प्रकरणामध्ये वसुलीसाठी जे प्रयत्न व्हायला हवे होते ते दुर्दैवाने योग्य रीतीने झालेले दिसत नाहीत. मी यामध्ये एवढंच म्हणेल की अजूनही या पुढील काळामध्ये मर्चंट बँक व्यवहार सुरळीत व्हावेत ही सर्वांचीच अपेक्षा आहे व न्यायपूर्ण मागणी आहे. यासाठी जे कर्जदार असतील त्या बांधवांनाही मी विनंती करेल की त्यांनी शासनाने दिलेला जो काही निर्णय असेल कर्ज वसुली संदर्भात याबाबत आपणही सहकार्य करावे आणि जे काही प्रशासनाला याबाबत करता येईल ती कारवाई जरूर करावी. मी असं म्हणेल की ही जबाबदारी कुणालाही झटकून चालणार नाही. कर्मचारी असतील, संचालक असतील, जे संबंधित लोक असतील
ही आपण आज जबाबदारी झटकू शकत नाही, परंतु मी पण एक मागणी करेल की याच्यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांच्या, ज्या संचालकांच्या काळी मात्र संबंध नसेल त्यांच्या निश्चित सहानुभूतीपूर्वक विचार करावा. अनाठाई त्यांना या प्रकरणामध्ये गोवून त्यांच्याबद्दल जी काही प्रतिमा आहे ती डागाळण्याचा प्रयत्न होऊ नये. वसुलीसाठी जे काही करता येईल, कठोर कारवाई करता येईल ती जरूर करावी आणि बँकेला पूर्वक दिवस यावेत अशीच अपेक्षा व्यक्त करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.